यांचा विवाह क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्याशी ज्यावेळेस झाला त्यावेळेस सावित्रीमाई या अशिक्षित होत्या, निरक्षर होत्या, परंतु त्यांच्या मनामध्ये शिकण्याची जिद्द होती, ऊर्जा होती आणि मग विवाहानंतर त्यांनी आपली ही खंत, मी निरक्षर आहे ही खंत ज्योतिबांतून बोलून दाखवली. त्याच्यावर आधारित हा प्रसंग विद्यार्थी सादर करत आहे. अगं सावित्री, काय करून राहिले? काय नाही, घरातलं सगळं काम झालं, तुमचे पुस्तक पडले होते, असं चित्र पाहत आहे. मग तू फक्त चित्र पाहणार का, शिकायचं पण आहे? हो, मला शिकायचं पण आहे. हे बघ, हे ओ आहे आणि हे आ आहे. तू शिकशील आणि मी शिकवेन. स्त्रीला शिक्षण मिळाले की समाज बदलतो. होय, मी शिकेन, पण समाज काय म्हणेल? स्त्री शिकते म्हणून? समाज बदलायचा असेल तर आव्हान द्यावे लागेल. तू भारतातील पहिली महिला शिक्षिका होशील. स्त्री शिक्षणासाठी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना प्रेरित केलेलं आहे. परंतु आणि त्यांना स्वतः महात्मा फुले यांनी शिक्षण दिलेलं आहे आणि त्या शिक्षणानंतर त्यांना निर्माण झालेली ऊर्जा अशी आहे की मी माझ्याप्रमाणे इतरही मुलींनाही होऊ शकते, त्यांनाही शिक्षित करू शकते. परंतु समाजातले जे काही विशिष्ट घटक होते ज्यांनाही मुलींना शिक्षण किंवा काही अनिष्ट परंपरा त्यांना मान्य नव्हत्या, त्यांना शिक्षणासाठी विरोध होता, त्यांनी केलेल्या कार्यासाठी विरोध होता. तो विरोध आता या आपल्याला प्रशासनात दिसणार. हे बघा, सावित्री आणि आपल्या मुलीला शिक्षण देत आहे. ये करायचं आहे. अरे बाई, शाळेत जाते शिक्षण हा पाप आहे. जा गरीब त्यामुळे आपला धर्म भ्रष्ट झाला. आम्ही तुझ्या दगड शेत फेकतो, मी हिच्या दगड शेत फेकाय. तुम्ही माझ्यावर दगड फेका, शेण फेका, पण मी थांबणार नाही. मुलींना शिक्षण देणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी करेन. आधी आम्ही पण बघतो कशी शिकवते तू. राजा बस. बघा, या प्रसंगात आपल्याला लक्षात आले की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जिद्द होती मुलींना शिक्षण देण्याची. मुली शिकल्या पाहिजे, मुलीची प्रगती झाली पाहिजे, शिक्षणाची प्रगती होईल हा त्यांचा ठाम विश्वास होता. आणि त्यांच्यासमोर अशी अनेक आव्हानं निर्माण झाली, परंतु त्या डगमगल्याने घाबरल्याने त्यांनी आपले जे कार्य होतं ते सुरूच ठेवलेलं आहे, स्त्री शिक्षणाचं कार्य. काय झालं तुम्हाला? तुमच्यावरती शेण कोणी मारलं तुम्हाला? काय नाही गं, तुम्ही शिकू नये म्हणून ते लोक माझ्यावरती दगड फेकतात, शेण फेकतात. मी तुम्हाला काय अभ्यास दिला होता ते तुम्ही केलं का? हो नाही, आमचा अभ्यास तुम्ही वाचा, मी साडी बदलून येते. मुलींनो, हे शिका, वाचा, लढा, मेहनत करा, संघटित व्हा, स्वतःच्या पायावर उभे राहा. स्त्री जातीभेद, स्त्री पुरुष भेद संपवा. माई, आम्ही शिकू तुमच्यासारख्या माई, आम्हाला आता भीती वाटत नाही, कारण की तुम्ही आमच्या आई आहात. सावित्री, तुझ्या या कार्याने 18 शाळा उघडल्या, सत्यशोधन समाज स्थापन झाला, विधवांचे केशवपट, बालहत्या, प्रतिबंधक गृह, दत्तक घेतलेले आपले यशवंत, तुझे कार्य अमर आहे. हे सर्व आपले कार्य आहे. प्लेगमध्ये रुग्णाची सेवा करताना मी जरी गेली तरी हा प्रकाश दिसणार नाही. जयस्तुते सावित्रीबाई. जय ज्योती. जय ज्योती. मस्त.
Subscribe now and press the bell icon.